नमस्कार, मी डॉक्टर किशन चौधरी, प्रवीण प्रशिक्षक यशदा पुणे, प्रवीण प्रशिक्षक PRT खामगाव। आपल्या समोर यांचा विषय असा आहे की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत पोखरा नावाचा प्रकल्प टप्पा क्रमांक 2 आपला यामध्ये जिल्हा समाविष्ट आहे, तालुकाही आहे, परंतु माझं गाव या प्रकल्पामध्ये समाविष्ट आहे किंवा नाही याची चिंता किंवा उत्सुकता प्रत्येक शेतकरी बांधवांना लागलेली आहे। आणि हा मेसेज प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत, व्यावसायिकापर्यंत, बेरोजगारापर्यंत, कृषी व्यावसायिकापर्यंत, भूमीहीनपर्यंत, अल्पभूधारकापर्यंत, निराधारपर्यंत पोचावा हा उद्देश माझा आहे। आणि हा प्रकल्प पोचून तुम्हाला लाभ मिळावा हा या व्हिडिओचा उद्देश आहे। आणि त्या गावात ज्यांना गरज आहे, ज्यांचं गाव समाविष्ट आहे किंवा नाही हे आपण बघावं। मी आपल्यासमोर आता मानोरा तालुक्याची यादी वाचून दाखवणार आहे। सावरगाव, जवळा खुर्द, अभईखेडा, कोंडोली, धामणी मानोरा, आमगव्हाण, डोंगरगाव, देवठाणा, बोरगाव बुद्रुक, कार्ली, सेवादास नगर, सोमनाथ नगर, सोमठाणा, उमरी बुद्रुक, गोंडेगाव, वडगाव, बालाजी नगर, ज्योतिबा नगर, अमरकिनी, वसंत नगर, सेंदोना, कोलार, हळदा, जगदंबा नगर, खेडा, गिराट, गिरोली, पिंपरी, विळेगाव, बेलडोंगर, शेतकरी बांधव आणि सोमेश्वर नगर समाविष्ट इत्यादी गावाचा समावेश आहे। समाधानी राहा, या प्रकल्पाचा लाभ घ्यावा ही अपेक्षा करतो। आणि तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला तर माझ्या सिदोरी या चॅनलला कृषी सिदोरी सबस्क्राईब करा ही अपेक्षा। धन्यवाद।